23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार संसदेचं बजेट अधिवेशन। कुलगाम चकमकीमध्ये 4 दहशतवादी ठार। सर्च ऑपरेशन सुरू। संपूर्ण परिसराला सैन्य दलाचा वेढा। एन्काउंटर सुरूच। जम्मू काश्मीरमधल्या वेगवेगळ्या चकमकीमध्ये 2 जवान शहीद। सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी केला गोळीबार। एका जखमी जवानावर उपचार सुरू। भाजपच्या दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। 2000हून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता। दिल्ली विधानसभेसाठी रणनीतीबद्दल चर्चेची शक्यता। राहुल गांधी सोमवारी मणिपूर दौऱ्यावर। संघर्ष सुरू झाल्यानंतरचा तिसरा दौरा। रिलीफ कॅम्पमध्ये पीडितांना भेटणार। हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्य आयोजक मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तर मधुकर बाबा साकारसाठी फंडिंगही गोळा करत होता अशी माहिती। नीट यूजी काउन्सिलिंगची प्रक्रिया पुढच्या सूचनेपर्यंत स्थगित। जुलै अखेरीस प्रक्रिया होण्याची शक्यता। उद्या सुप्रीम कोर्टात नीट पेपरफुटी प्रकरणी सुनावणी। ओडिशातल्या जगन्नाथपुरीतल्या रथयात्रेमध्ये सहभागी होणार राष्ट्रपती मुर्मू। सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त। लाखो लोक यात्रेत सहभागी होणार। अमरनाथ यात्रा तूर्त स्थगित। बालताल पहलगाम जवळ काल जोरदार बर्फवृष्टी। भाविकांना चंद्रकोट बेस कॅम्पला थांबवलं। ऐन पावसाळ्यातील राज्यातली 795 गावं 3157 वाड्यांना अजूनही टँकरनं पाणी पुरवठा। समाधानकारक पाऊस नसल्यानं धरणं कोरडीच। ऐन पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणांमध्ये फक्त 9%च पाणीसाठा शिल्लक। ग्रामीण भागात आजही 238 टँकरनं पाणी पुरवठा। लोणावळा खालापूरमधल्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनावर प्रतिबंध। ताम्हिणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकुंड धबधब्यांवर पर्यटकांना निर्बंध। लवकरच वसई ते ठाणे प्रवास अतिवेगवान होणार। वसई फाउंड हॉटेल नाका ते गायमुख ठाणे 20,000 कोटींचा भुयारी बोगदा बांधण्याचा MMRDAचा निर्णय। नाशिकच्या गोदावरीच्या पुलावर 15 दिवसात तिसरा अपघात। पुलाचे कठडे तोडून कार नदीत कोसळल्यानं 1 ठार 2 जखमी। शाकाहारी थाळीचे दर 10% वाढले तर मांसाहारी जेवण 4% स्वस्त। क्रिसिल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालात माहिती।